जय महाराष्ट्र. आपण पाठीमागच्या लेक्चरला रोटेशनल डायनॅमिक्स मधील सर्क्युलर मोशन हा पार्ट संपवलाय. तुम्हाला मी सांगितलं होतं रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन. दोन पार्ट मध्ये हा चॅप्टर डिवाइड झालाय. त्यातला पहिला पार्ट जो आहे सर्क्युलर मोशन आपण संपवलेला आहे. आता ह्याच टॉपिक मधला जो दुसरा पार्ट आहे रोटेशनल मोशन आपण आता स्टार्ट करणार. आता रोटेशनल मोशन म्हणजे पहिल्यांदा याची डेफिनेशन काय हे आपल्याला कळलं पाहिजे. जशी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण शिकलो तसा रोटेशनल मोशनची डेफिनेशनचा कन्सेप्ट आपल्या डोक्यात आला पाहिजे. बघा, समजा ही रिजिड बॉडी आहे. यू नो व्हॉट इज रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितले तुम्हाला काय आहे. आता ते मी रिपीट करत बसत नाही. कन्सिडर दिस इज रिजिड बॉडी व्हेन दिस बॉडी रोटेट्स. हा काय आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे काय असतं? ऍक्सिस ऑफ रोटेशन इज नथिंग बट इमॅजिनरी लाईन. एक इमॅजिनरी लाईन असते. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन च्या अबाउट ही बॉडी रोटेट होत्या. मग ही बॉडी n पार्टिकल पासून बनलेली आहे. त्यातले काही पार्टिकल आपण घेतलेत बघा, m1 m2 mn. ज्यावेळी बॉडी रोटेट होत्या त्यावेळी बॉडीवरील प्रत्येक पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन करतोय. सर्क्युलर मोशनचा काही पार्ट मी इथं दाखवलेला आहे. बॉडी होत्या रोटेट आणि बॉडीचा पार्टिकल, बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत पण ते पार्टिकल कुठे पाहिजे? ऍक्सिस ऑफ रोटेशन वर नसले पाहिजे. ऍक्सिस ऑफ रोटेशन वरचे पार्टिकल सोडून जे पार्टिकल आहे तिकडच्या साइडला, बॉडी मेड अप ऑफ n पार्टिकल सपोज, आणि मग हे पार्टिकल्स आहेत हे कसले मोशन करतात? सर्क्युलर मोशन करतात. कसले मोशन करतात? सर्क्युलर मोशन करतात. पण त्यांचं या प्रत्येक पार्टिकलचं आता सर्क्युलर मोशन जरी असेल तरी त्याला लिनियर स्पीड असतं आणि त्याचबरोबर अँग्युलर स्पीड पण असतं. मग प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड हे डिफरंट असतं. कसं डिफरंट असतं बघा, v r ओमेगा. आता या ठिकाणी r एवढा आहे, जास्त आहे, इथं r कमी झालं. ओमेगा कॉन्स्टंट आहे, r फक्त बदलतोय. याचा अर्थ v हे प्रत्येक पार्टिकलचं डिफरंट असणार. जर डिस्टन्स वेगवेगळ्या अंतरावर जर पार्टिकल असतील तर v कसं असणार? डिफरंट असणार. मग रोटेशनल मोशनची डेफिनेशन कशी होते बघा, अ मोशन इन व्हिच particles of the body performs circular motion with different linear speeds and body rotates. That motion is a rotational motion. म्हणजे rotational motion म्हणजे a motion is said to be rotational if body rotates about the given axis of rotation and particles of the body performs circular motion with different linear speeds. That is called rotational motion. समजा ही कसली मोशन? रोटेशनल मोशन. आता हे असं चालू केलं तरी ही कसली मोशन? रोटेशनल मोशन. बेस्ट एग्जांपल, अर्थ रोटेट्स about its own axis is the best example of rotational motion. मग या रोटेशनल मोशन मध्ये आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकायचा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. काय कन्सेप्ट आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. It is denoted by I. आता
याची डेफिनेशन आपण कशी करायची मॅथमॅटिकल, त्याच्या अगोदर हा कन्सेप्ट लक्षात घ्या की लिनियर मोशन मध्ये समजा एखादा हा स्टोन आहे, समजा हा स्टोन तुम्हाला इकडे पुढे न्यायचा आहे फोर्स लावून, तर हा स्टोन च वजन म्हणजे मास जास्त असेल तर पुढे ओढायला हा स्टोन आपल्याला जास्त त्रासदायक होणार. ह्या स्टोनचं मास जर कमी असेल तर आपण हा स्टोन ओढणार, कमी फोर्स लावायला लागणार. म्हणजे हा स्टोन रेस्ट मध्ये आहे, याची पुढे मोशन ट्रान्सलेशनल मोशन लिनियर मोशन करण्यासाठी याचं मास जे आहे ते लिनियर मोशनला अपोज करतो. मास वाढलं की अपोजिशन जास्त, मास कमी असलं अपोजिशन आहे पण अपोजिशन कमी. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मास बॉडीचं अपोज करतं त्याच्या मोशनला. मग हीच मोशन जर रोटेशनल मोशन असेल तर असा कुठला फॅक्टर आहे की तो अपोज करणार बॉडीला. मग आता समजा एखादी बॉडी आहे, ही बॉडी आता रेस्ट मध्ये आहे, ती स्वतःहून रोटेशनल मोशन घेणार नाही. मग मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय आहे, अपोजिशन. इट इज इनर्शिया, दॅट इज इनर्शिया म्हणजे काय, अपोजिशन ऑफर्ड बाय द बॉडी ड्युरिंग रोटेशनल मोशन. म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये बॉडीच्या मोशनला, बॉडी जर रेस्ट असेल तर ती मोशन मध्ये आणण्यासाठी एक अपोजिशन असतं बॉडीकडून. जसं ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास अपोजिशन करतं, तसं मोमेंट ऑफ इनर्शिया हा फॅक्टर जो आहे आय, हा रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया ऑफर करतो. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया याला दुसरं नाव आहे रोटेशनल इनर्शिया. इज अ रोटेशनल इनर्शिया ऑफर्ड बाय द बॉडी ड्युरिंग इट्स मोशन. हे थोडक्यात त्याचा अर्थ झाला. पण मॅथमॅटिकली याची डेफिनेशन कशी आहे, तर मॅथमॅटिकली याची डेफिनेशन करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला देतो मी इथं बघा. I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 plus mn rn square. आता या ठिकाणी मॅथमॅटिकली ही समेशन आहे. नोटेशन काय, समेशन. समेशनचं नोटेशन आहे. परत पुन्हा कुणाची समेशन आहे, m आणि r. मग जनरल इथं 1 असलं की इथं 1 असतं, इथं 2 असलं की इथं 2 असतं, इथं i असलं की r च्या ठिकाणी इथं काय असेल, i च असेल. स्क्वेअर i रनिंग फ्रॉम 1 टू n. ही डेफिनेशन झाली मोमेंट ऑफ इनर्शियाची. ही मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिला. या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचं शब्दात सांगणं म्हणजेच याची मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन सांगणं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ची डेफिनेशन सांगताना कशी सांगतोय बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. रोटेशनल मोशन हा कन्सेप्ट आला की ऑफ कोर्स देयर मस्ट बी अ रिजिड बॉडी. मग ज्यावेळी आपण रोटेशनल मोशन म्हणतो, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, कारण मोमेंट ऑफ इनर्शियाचा संबंध रोटेशनल मोशनशी, त्यावेळी त्या ठिकाणी रिजिड बॉडी हा शब्द, बॉडी जरी म्हटलं तर रिजिड बॉडी हा शब्द गृहीत धरला. पण आता पहिल्यांदा आपण शिकतोय म्हणून रिजिड बॉडी. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी. ध्यानात ठेवा, ज्या ज्या वेळी मोमेंट ऑफ इनर्शिया हा शब्द येईल त्या त्या वेळी अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन हे वर्डिंग असतं. ज्या ज्या वेळी मोमेंट ऑफ इनर्शिया हे शब्द येतील वाक्यात त्या त्या वेळी हे शब्द तिथे येतात.
अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे असते तर अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन. अबाउट शब्द ध्यानात ठेवा. अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन is defined as, बघा, the moment of inertia of a rigid body about the axis of rotation is defined as, बघा, हे डिफाइन करणं म्हणजे हे डिफाइन करणं काय आहे. व्हॉट इज दिस इज सम. हा फॉर्म्युला जर पाठ असेल तर डेफिनेशन देणं सोपं आहे. काय आहे सम आहे. त्या फॉर्म्युल्याकडे बघून डोळ्यासमोर फॉर्म्युला आणायचा, इमॅजिनेटिव्ह पॉवर वापरायची. आणि काय कुठला आहे साइन कुठला आहे प्लस. दॅट इज सम. एस यू एम. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट द गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज सम. सम आहे कुणाचे. हा काय आहे प्रोडक्ट आहे. हा काय आहे प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर हा पण काय आहे प्रोडक्ट आहे. म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ. आणि प्रोडक्ट कुणाचा आहे mass of. That means sum of product of mass of each particle of body. सम कुणाचे आहे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कुणाचा आहे mass of each particle म्हणजे m1 m2 m of body and square. परत काय स्क्वेअर. स्क्वेअर of perpendicular distance. कुणाचं त्या पार्टिकलचं. स्क्वेअर ऑफ perpendicular distance from axis of rotation. हे डिस्टन्स कुठून आहे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे डिस्टन्स कसलं असतं परपेंडिक्युलर असतं. हे पण डिस्टन्स कसलं असतं परपेंडिक्युलर असतं. फिगर मध्ये तुम्हाला ते दिसत फिगर आपण काढलेले बोर्डवर. त्यामुळे तुम्ही म्हणणार हे परपेंडिक्युलर. हे कसं काय परपेंडिक्युलर तर हे सगळे डिस्टन्स परपेंडिक्युलरच असतात. फिगर मध्ये आपल्याला ते तसं दिसत. आता फिगर ही आपण बरोबर डायग्राम काढलेले ब्लॅकबोर्ड वर शिकतोय आपण. ऍक्च्युअली बॉडी इन दिस. समजा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन. बॉडी रोटेट्स. त्यावेळी एव्हरी पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. मग मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन परत एकदा बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज सम. ठीक आहे. ऑफ प्रोडक्ट. इथे साइन कुठला आहे m1 आणि r1 स्क्वेअर मध्ये प्रोडक्ट. कुणाचा प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स from axis of rotation. That is called moment of inertia. आता moment of inertia चे याचा युनिट कसं काढणार पाठ करायची गरज आहे का नाही. बघा ही समेशन आहे. समेशनचा युनिट वर काय परिणाम होतो का नाही. mi मास युनिट किलोग्राम SI युनिट. r म्हणजे डिस्टन्स एसआय युनिट मीटर आणि त्याचा काय आहे स्क्वेअर. किलोग्राम मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन दिस रोटेशनल डायनामिक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया बघा काय म्हणतोय मी. मोमेंट ऑफ इनर्शिया आपण स्टडी केला त्याची डेफिनेशन बघितली. याचा वापर आपण आता एका डेरिवेशन मध्ये करणार आहोत. त्या डेरिवेशनचं नाव काय आहे बघा. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. या डेरिवेशनचं नाव कायनेटिक एनर्जी ऑफ. महत्त्वाचा क्वेश्चन येतो त्याच्यावर एक्झाम्पल येतं. एखादा VSA एखादा MCQ असे अनेक पार्ट या पॉइंटवर येतात. मग पॉइंट कुठला आहे कायनेटिक एनर्जी. के येतो फक्त of rotating body. परीक्षेत प्रश्न येतो derive an expression for kinetic energy of rotating body. त्यासाठी आता आपल्याला याचे डेरिवेशन की काय आहे बघा. मी देतो इकडे डेरिवेशन की. डेरिवेशन की आहे जी के रॉट. रॉट
for rotational is equal to 1/2 I omega square. काय सोडवल्यानंतर ही ke rod is equal to E1 plus E2 plus dot dot plus En. परत E1 कसं असतं ट्रान्स, हे पण ट्रान्स आणि हे पण ट्रान्स, म्हणजे ke रोटेशनल is equal to sum of translational energies of every particle. इथून इथे जाताना काय वापरावं लागेल आपल्याला, तर E चा फॉर्म्युला 1/2 mv² अप्लाय करायला लागेल ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी, आणि दुसरा एक v r ओमेगा, याचा आपल्याला वापर करायचा आहे. याची हेल्प घेऊन डेरिव्हेशन ते मेन हे प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी मेन फॉर्म्युला हा, पण इथून इथं जाताना E = 1/2 mv² आणि v = r ओमेगा चं ऍप्लिकेशन करायचं आहे. मग आता हे कसं काय सोडवायचं आपण बघा. प्रश्न कसा आहे, derive an expression for kinetic energy of rotating body. पहिल्यांदा फिगर, ही फिगर लक्षात घ्या, ही फिगर कायमच उपयोग पडणार आहे आपल्याला. ध्यानात ठेवा, हे ओमेगा ऍक्सिस ऑफ रोटेशन, रिजिड बॉडी हा O पॉइंट थ्रू विच ऍक्सिस ऑफ रोटेशन पासेस m1 m2 mn. तिथे m1 दाखवलं तरी प्रश्न नाही, तिथे m2 लिहिलं तरी काही अडचण येत नाही, तसंही लिहा. आणि नंतर r1 r2 rn हा कॉमन पार्ट झाला. त्याचबरोबर कॉमन पार्ट कुठला ह्या डेरिव्हेशन मध्ये, ह्या चॅप्टरच्या, की ही जी मोशन आहे प्रत्येक पार्टिकलची, असे मी आर्क का काढले, तर प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो. आता यामध्ये आपल्याला हे काय दाखवलंय, सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर वेलोसिटी कशी असते, टॅन्जेंशियल टू द पाथ. इथं पण बघा v1, इथं v2 टॅन्जंट टू द पाथ, इथं काय vn टॅन्जंट टू द पाथ. एवढा पार्ट मी इथं दाखवलेला आहे. आता मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी सुरुवात कशी करायची बघा. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग about given axis of rotation with a constant angular speed. Here angular speed is constant. Angular speed कसं आहे, constant आहे. That is magnitude of angular velocity is here constant. आता बघा, मग आता ज्यावेळी हा ऍक्सिस ऑफ रोटेशनचं वर्णन कसं करायचं. This axis of rotation is perpendicular to the plane of paper. मग आता सुरुवात कशी बघा, की we have k rod is equal to E1 plus E2 plus dot 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 plus En. कॉर्ड इक्वेशन नंबर 1. आता E1 म्हणजे काय, तर E1 म्हणजे सिन्स इथं लिहितो बघा, E1 is equal to translational kinetic energy of first particle. First particle चं mass m1, distance r1, 1/2 m1 v1 square. आता अजून एखादं वाक्य काय लिहू शकतो आपण ह्याच्यात, कन्सिडर, सगळी कॉमन वाक्य आहेत, प्रत्येक ठिकाणी उपयोग पडणार आहेत. कन्सिडर बॉडी इज मेड अप ऑफ n number of particles having masses m1 m2 mn, comma द्यायचा, situated at distances r1 r2 rn respectively from axis of rotation. आता m1 mass of first particle. आता E1 हे डिटेल सोडवायचं. कसं सोडवायचं बघा, 1/2 m1 आणि v1 म्हणजे काय, सिन्स v1 इज इक्वल, v म्हणजे r ओमेगा, ऍप्लिकेशन द्या. मग v1 काय येईल, r1 ओमेगा 1 होईल का, नाही. प्रत्येक पार्टिकलचं ओमेगा कॉन्स्टंट असतं, पण प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड कसं असतं, डिफरंट असतं. मग v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, तिथं v1 स्क्वेअर डायरेक्ट याचं r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता हे E1 ची व्हॅल्यू झाली. आता E2 ची डिटेल काढत बसायचं का, नाही.
E2 इक्वल टू काय नाव E1 वरून E2 डायरेक्ट घ्यायचं E1 च्या ऐवजी E2 हा बदलल का नाही M1 ऐवजी काय होईल M2 E2 कोणासाठी सेकंड पार्टिकल साठी R1 ऐवजी R2 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर आणि असं करत करत आपण कुठपर्यंत येऊ शकतो En इथे लेट बसायचं नाही 1/2 सांगा M आता En चाललंय E2 ला M2 En ला Mn पुन्हा व्हेरी गुड Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आता हे इक्वेशन दुसरं हे इक्वेशन तिसरं समजा आणि हे इक्वेशन चौथं आपल्याला उत्तरात काय पाहिजे बघा कायनेटिक एनर्जी रोटेशनल इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर आता हे 2 3 4 पहिला यूज करा ke रॉड इक्वल टू E1 म्हणजे काय हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस E2 म्हणजे काय हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस हाफ Mn Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आता बघा उत्तरात पहा हाफ आहे हाफ एकदाच आहे आपल्या डेरिव्हेशन मध्ये हाफ किती वेळा आले 3 वेळा आले ते एकदा लिहिता येईल कसं कॉमन काढलं तर अनेक वेळा असेल आणि उत्तरात एकदाच दाखवायचं असेल तर बेस्ट प्रोसेस टेक कॉमन नंतर ओमेगा स्क्वेअर किती वेळा आहे बघा उत्तरात एकदाच आहे तिथे किती वेळा आहे n वेळा आहे मग ब्रॅकेट मध्ये काय येईल ते लिहायचं आणि ते लिहिण्या अगोदरच ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलं म्हणजे हा कॉमन काढलं ब्रॅकेटच्या पाठीमागच्या साईडला आणि ओमेगा स्क्वेअर पुढच्या साईडला मध्ये काय राहिलं बघा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर आता इक्वल टू हाफ आता उत्तर काय पाहिजे के रॉट इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर बघा मग आता के रॉट तुमचा आलेला आहे LHS बरोबर आलेला आहे हाफला हाफ ऍडजस्ट झालं ओमेगा स्क्वेअर ला ओमेगा स्क्वेअर ऍडजस्ट झालं मग एकच ऍडजस्ट व्हायचं राहिलं काय राहिलं हा ब्रॅकेट ऍडजस्ट व्हायचा राहिला याचा अर्थ सगळ्या टर्म ऍडजस्ट झाल्या हा ब्रॅकेट काय असला पाहिजे त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे इट मस्ट बी I आणि म्हणून हा I ओमेगा स्क्वेअर सगळंच ऍडजस्ट झालं राहिलं काय एकटंच राहिलं मग ते ऍडजस्ट व्हावंच लागतं दिस इज मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट आणि म्हणून सिन्स आणि बरोबर आहे काय बघा I ची व्हॅल्यू आपण काय शिकलोय I इक्वल टू M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर म्हणजेच काय समेशन Mi Ri स्क्वेअर and what is this is the required answer and which you prove this result हा रिझल्ट आपण प्रूव्ह केलेला आहे आता आपल्याला पुस्तकात इथपर्यंत दिलेला आहे के रोटेशनल इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर पण याच्यावर आपल्याला याचं एनालिसिस करता आलं पाहिजे कारण त्याचा उपयोग सीईटी जेई नीट लागू शकतो त्याचं एनालिसिस कसं करायचं किंवा व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर साठी उपयोग शकतो एमसीक्यू साठी उपयोग शकतो तर याचा एनालिसिस अत्यंत महत्त्वाचा आहे त्या फॉर्म्युलाचं या फॉर्म्युलाचं एनालिसिस करताना आता मेन फॉर्म्युला काय आहे बघा के रॉट इज इक्वल टू काय आहे तुमचं हाफ I ओमेगा स्क्वेअर याच्यानुसार आपण काय करू शकतो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी which body rotating body is directly proportional to moment of inertia अजून काय करू शकतो निष्कर्ष E directly proportional to square of angular sphere ओमेगा स्क्वेअर आता याचे वेगवेगळे अर्थ काय होतात अजून ते शोधून काढले पाहिजे त्यालाच एंट्रन्स की म्हणायचं त्याला काय म्हणायचं एंट्रन्स की जी वेगवेगळ्या आपल्या एंट्रन्स एक्झामिनेशन असतात त्यासाठी उपयोगी पडते बघा के रॉट इज इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर असेल बघा मी I ओमेगा इनटू ओमेगा आणि ह्या I ओमेगाचा अर्थ असतो
angular momentum since L is equal to I omega. I omega चा फॉर्म्युला काय? angular momentum. मग काय होतं? 1/2 L ओमेगा. लिनियर मोमेंटमचं नोटेशन P, तसं अँग्युलर मोमेंटमचं काय असतं? L, म्हणजे 1/2 L ओमेगा. म्हणजे हा एक फॉर्म्युला तयार झाला. आता अजून कसा बदल करू शकतो बघा, हा एक फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी म्हणजे हाफ I ओमेगा स्क्वेअर असतं. म्हणजेच अजून काय असतं? दॅट इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण बघा, 1/2 L ओमेगा. बघ L ओमेगा एवढंच लिहू शकत नाही, अजून बघा L आणि ओमेगा म्हणजे काय? 2 पाय F. 2 ला 2 कॅन्सल, काय होतं? L पाय F. मग काय लिहू शकतो अजून आपण? L पाय F. अजून याच्यात काय करू शकतो बघा, ओमेगा म्हणजे 2 पाय L. 2 पाय L. आता या ठिकाणी एवढ्यावरून जर अर्थ काढायचा म्हटलं तर अजून कसा बदल करू शकतो बघा. याच्यात वेगवेगळ्या केसेस असतात ना. E म्हणजे काय आहे? हाफ I ओमेगा स्क्वेअर. हाफ I आणि ओमेगा म्हणजे काय? 2 पाय F चा स्क्वेअर. मग काय आलं? हाफ I 4 पाय स्क्वेअर F स्क्वेअर. 2 दुनी 4. 2I पाय स्क्वेअर F स्क्वेअर. यावरून काय आलं की डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एवढं जर कॉन्स्टंट ठेवलं आपण समजा तर काय येईल? F स्क्वेअर. म्हणजे एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, व्हिच एनर्जी? कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे E आणि F स्क्वेअर म्हणजे काय? 1/T स्क्वेअर. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ पिरियड. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचे कन्क्लुजन्स काढू शकतो. आता अजून एक कन्क्लुजन कसा काढायचा आहे बघा. 1/2 I ओमेगा स्क्वेअर E कसं लिहिलो मी? 1/2 I ओमेगा इनटू ओमेगा. आता काय करतो बघा, I ओमेगा इनटू ओमेगा. I ओमेगा स्क्वेअर हे असं लिहिलं इनटू I लिहितो. जादा घेतलेलं देऊन टाका. आणि मग काय आलं? 1/2 I स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय I. म्हणजेच 1/2 आणि व्हॉट इज I ओमेगा आणि त्याचा स्क्वेअर अपॉन I. म्हणजे काय बघा, 1/2 I ओमेगा म्हणजे L आणि L चा स्क्वेअर बाय I. म्हणजे याचा अर्थ असा होऊ शकतो 1/2 L स्क्वेअर डिवाइडेड बाय I. या सगळ्यांचे अर्थ म्हणजे परीक्षेत तुम्हाला L आणि I दिला असेल तर कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायला लागेल. जर तुम्हाला F आणि L दिला असेल हा वापरावा लागेल. L आणि ओमेगा दिला असेल हा वापरावा लागेल. आणि त्यात M दिला असेल तर इथं ओमेगा ऐवजी 2 पाय F घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं ही कायनेटिक एनर्जी ऑफ कोणाची आहे? रोटेटिंग बॉडी. आता यानंतर आपल्याला फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे MI चे? फिजिकल सिग्निफिकन्स MI that is moment of inertia. मग फिजिकल सिग्निफिकन्स मोमेंट ऑफ इनर्शिया दोन फॉर्म्युले देतो बघा मी. काय लिहिला? E is equal to half I ओमेगा स्क्वेअर आणि E is equal to ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 m v स्क्वेअर. इथं बघा ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं काम जे असतं तेच काम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास असतं. म्हणजे मास इज एनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड व्हाइस वर्सा. मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस टू मास. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मासचं जे काम असतं
रोटेशनल मोशन मध्ये आईच असतो. म्हणजे अनालॉगस मीन्स सिमिलर. मासचं जे काम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये कोण करतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड दिस linear speed is analogous to angular speed, and in this way we say that whatever work, that is मराठी सांगतो तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगण्यापेक्षा, जे काम लिनियर मोशन मध्ये म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास करतं तसल्याच प्रकारचं काम रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. काम म्हणजे काय? समजा हा वेक्टर आहे, मला ट्रान्सलेशनल मोशन मध्ये ओढायचं आहे. हे ओढण्यासाठी अपोजिशन कोण करणार? याचं मास. याचं मास जास्त असेल तर अपोजिशन जास्त. आणि हे जर रोटेशनल मोशन असेल, मला ही बॉडी रोटेट करायची, त्याला अपोजिशन कोण करतो? रोटेट व्हायला. तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये अंतर्भाव कोणाचा आहे? समेशन mi r square, that is m r square. Mass into distance square. Distance is perpendicular distance. Okay, today we stop. Thank you. जय महाराष्ट्र. आपण पाठीमागच्या लेक्चरला रोटेशनल डायनॅमिक्स मधील सर्क्युलर मोशन हा पार्ट संपवलाय. तुम्हाला मी सांगितलं होतं रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे सर्क्युलर मोशन प्लस रोटेशनल मोशन. दोन पार्ट मध्ये हा चॅप्टर डिवाइड झालाय. त्यातला पहिला पार्ट जो आहे सर्क्युलर मोशन आपण संपवलेला आहे. आता ह्याच टॉपिक मधला जो दुसरा पार्ट आहे रोटेशनल मोशन आपण आता स्टार्ट करणार. आता रोटेशनल मोशन म्हणजे पहिल्यांदा याची डेफिनेशन काय हे आपल्याला कळलं पाहिजे. जशी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण शिकलो तसा रोटेशनल मोशनची डेफिनेशनचा कन्सेप्ट आपल्या डोक्यात आला पाहिजे. बघा, समजा ही रिजिड बॉडी आहे. यू नो व्हॉट इज रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजे मी पहिल्यांदाच सांगितले तुम्हाला काय आहे. आता ते मी रिपीट करत बसत नाही. कन्सिडर दिस इज रिजिड बॉडी. When this body rotates, हा काय आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे काय असतं? ऍक्सिस ऑफ रोटेशन इज नथिंग बट इमॅजिनरी लाईन. एक इमॅजिनरी लाईन असते. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन च्या अबाव ही बॉडी रोटेट होत्या. मग ही बॉडी n पार्टिकल पासून बनलेली आहे. त्यातले काही पार्टिकल आपण घेतलेत बघा, m1 m2 mn. ज्यावेळी बॉडी रोटेट होत्या त्यावेळी बॉडीवरील प्रत्येक पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन करतोय. सर्क्युलर मोशनचा काही पार्ट मी इथं दाखवलेला आहे. बॉडी होत्या रोटेट आणि बॉडीचा पार्टिकल, बॉडीचे जे पार्टिकल्स आहेत पण ते पार्टिकल कुठे पाहिजे? ऍक्सिस ऑफ रोटेशन वर नसले पाहिजे. ऍक्सिस ऑफ रोटेशन वरचे पार्टिकल सोडून जे पार्टिकल आहे तिकडच्या साइडला, बॉडी मेड अप ऑफ n पार्टिकल सपोज, आणि मग हे पार्टिकल्स आहेत हे कसले मोशन करतात? सर्क्युलर मोशन करतात. कसले मोशन करतात? सर्क्युलर मोशन करतात. पण त्यांचं या प्रत्येक पार्टिकलचं आता सर्क्युलर मोशन जरी असेल तरी त्याला लिनियर स्पीड असतं आणि त्याचबरोबर अँग्युलर स्पीड पण असतं. मग प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड हे डिफरंट असतं. कसं डिफरंट असतं बघा, v = r ओमेगा. आता या ठिकाणी r एवढा आहे, जास्त आहे, इथं r कमी झालं. ओमेगा कॉन्स्टंट आहे, r फक्त बदलतोय. याचा अर्थ v हे प्रत्येक पार्टिकलचं डिफरंट असणार. जर डिस्टन्स वेगवेगळ्या अंतरावर जर पार्टिकल असतील तर v कसं असणार? डिफरंट असणार. मग रोटेशनल मोशनची डेफिनेशन कशी होते बघा, अ मोशन इन व्हिच पार्टिकल्स
circular motion, performs circular motion with different linear speeds and body rotates. That motion is a rotational motion. म्हणजे rotational motion म्हणजे a motion is said to be rotational if body rotates about given axis of rotation and particles of the body performs circular motion with different linear speeds. That is called rotational motion. समजा ही कसली मोशन? रोटेशनल मोशन. आता हे असं चालू केलं तरी ही कसली मोशन? रोटेशनल मोशन. बेस्ट एग्जांपल, अर्थ रोटेट्स about its own axis is the best example of rotational motion. मग या रोटेशनल मोशन मध्ये आपण एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकायचा आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. काय कन्सेप्ट आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज डिनोटेड बाय I. आता याची डेफिनेशन आपण कशी करायची मॅथमॅटिकल, त्याच्या अगोदर हा कन्सेप्ट लक्षात घ्या की लिनियर मोशन मध्ये समजा एखादा हा स्टोन आहे, समजा हा स्टोन तुम्हाला इकडे पुढे न्यायचा आहे फोर्स लावून, तर हा स्टोन चं वजन म्हणजे मास जास्त असेल तर पुढे ओढायला हा स्टोन आपल्याला जास्त त्रासदायक होणार. ह्या स्टोनचं मास जर कमी असेल तर आपण हा स्टोन ओढणार, कमी फोर्स लावायला लागणार. म्हणजे हा स्टोन रेस्ट मध्ये आहे, याची पुढे मोशन ट्रान्सलेशनल मोशन लिनियर मोशन करण्यासाठी याचं मास जे आहे ते लिनियर मोशनला अपोज करतो. मास वाढलं की अपोजिशन जास्त, मास कमी असलं अपोजिशन आहे पण अपोजिशन कमी. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मास बॉडीचं अपोज करतं त्याच्या मोशनला. मग हीच मोशन जर रोटेशनल मोशन असेल तर असा कुठला फॅक्टर आहे की तो अपोज करणार बॉडीला. मग आता समजा एखादी बॉडी आहे, ही बॉडी आता रेस्ट मध्ये आहे, ती स्वतःहून रोटेशनल मोशन घेणार नाही. मग मोमेंट ऑफ इनर्शिया हे काय आहे? अपोजिशन. इट इज इनर्शिया. दॅट इज इनर्शिया म्हणजे काय? अपोजिशन ऑफर्ड बाय द बॉडी ड्युरिंग रोटेशनल मोशन. म्हणजे रोटेशनल मोशन मध्ये बॉडीच्या मोशनला, बॉडी जर रेस्ट असेल तर ती मोशन मध्ये आणण्यासाठी एक अपोजिशन असतं बॉडीकडून. जसं ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास अपोजिशन करतं तसं मोमेंट ऑफ इनर्शिया हा फॅक्टर जो आहे I हा रोटेशनल मोशन मध्ये इनर्शिया ऑफर करतो. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया याला दुसरं नाव आहे रोटेशनल इनर्शिया. इज अ रोटेशनल इनर्शिया ऑफर्ड बाय द बॉडी ड्युरिंग इट्स मोशन. हे थोडक्यात त्याचा अर्थ झाला. पण मॅथमॅटिकली याची डेफिनेशन कशी आहे? तर मॅथमॅटिकली याची डेफिनेशन करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला देतो मी इथं बघा. I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus dot 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 plus mn rn square. आता या ठिकाणी मॅथमॅटिकली ही समेशन आहे. नोटेशन काय? समेशन. समेशनचं नोटेशन आहे. परत पुन्हा कुणाची समेशन आहे? m आणि r. मग जनरल इथं 1 असलं की इथं 1 असतं, इथं 2 असलं की इथं 2 असतं,
इथं आय असलं की आर च्या ठिकाणी इथं काय असेल आयच असेल स्क्वेअर आय रनिंग फ्रॉम 1 to n. ही डेफिनेशन झाली मोमेंट ऑफ इनर्शियाची. ही मॅथमॅटिकल फॉर्म्युला दिला. या मॅथमॅटिकल फॉर्म्युलाचं शब्दात सांगणं म्हणजेच त्याची मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन सांगणं. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ची डेफिनेशन सांगताना कशी सांगतोय बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. रोटेशनल मोशन हा कन्सेप्ट आला की ऑफ कोर्स देयर मस्ट बी अ रिजिड बॉडी. मग ज्यावेळी आपण रोटेशनल मोशन म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो कारण मोमेंट ऑफ इनर्शियाचा संबंध रोटेशनल मोशनशी. त्यावेळी त्या ठिकाणी रिजिड बॉडी हा शब्द बॉडी जरी म्हटलं तर रिजिड बॉडी हा शब्द गृहीत धरला. पण आता पहिल्यांदा आपण शिकतोय म्हणून रिजिड बॉडी म्हणतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी. ध्यानात ठेवा ज्या ज्या वेळी मोमेंट ऑफ इनर्शिया हा शब्द येईल त्या त्या वेळी अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन हे वर्डिंग असतं. ज्या ज्या वेळी मोमेंट ऑफ इनर्शिया हे शब्द येतील वाक्यात त्या त्या वेळी हे शब्द तिथे येतात. अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कसे असते तर अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन. अबाउट शब्द ध्यानात ठेवा. अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन is defined as बघा the moment of inertia of a rigid body about the axis of rotation is defined as बघा हे डिफाइन करणं म्हणजे हे डिफाइन करणं काय आहे. व्हॉट इज दिस इज सम. हा फॉर्म्युला जर पाठ असेल तर डेफिनेशन देणं सोपं आहे. काय आहे सम आहे. त्या फॉर्म्युलाकडे बघून डोळ्यासमोर फॉर्म्युला आणायचा इमॅजिनेटिव्ह पॉवर वापरायची आणि काय कुठला आहे साइन कुठला आहे प्लस दॅट इज सम SUM. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट द गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज सम. सम आहे कुणाचे हा काय आहे प्रोडक्ट आहे. हा काय आहे प्रोडक्ट आहे. त्याचबरोबर हा पण काय आहे प्रोडक्ट आहे. म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ आणि प्रोडक्ट कुणाचा आहे mass of. That means sum of product of mass of each particle of body. sum कुणाचे आहे प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कुणाचा आहे mass of each particle म्हणजे M1 M2 Mn of body and square. परत काय स्क्वेअर स्क्वेअर of perpendicular distance कुणाचं त्या पार्टिकलचं. स्क्वेअर ऑफ perpendicular distance from axis of rotation. हे डिस्टन्स कुठून आहे फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. हे डिस्टन्स कसलं असतं परपेंडिक्युलर असतं. हे पण डिस्टन्स कसलं असतं परपेंडिक्युलर असतं. फिगर मध्ये तुम्हाला ते दिसत फिगर आपण काढलेले बोर्डवर त्यामुळे तुम्ही म्हणणार हे परपेंडिक्युलर हे कसं काय परपेंडिक्युलर तर हे सगळे डिस्टन्स परपेंडिक्युलरच असतात. फिगर मध्ये आपल्याला ते तसं दिसत. आता फिगर ही आपण बरोबर डायग्राम काढलेले ब्लॅकबोर्ड वर शिकतोय आपण. ऍक्च्युअली बॉडी इन दिस समजा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन बॉडी रोटेट्स त्यावेळी एवढी पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन. मग मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन परत एकदा बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड एज सम ठीक आहे ऑफ प्रोडक्ट. इथं साइन कुठला आहे M1 आणि R1 स्क्वेअर मध्ये प्रोडक्ट कुणाचा प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स from axis of rotation. That is called moment of inertia. आता moment of inertia चे याचा युनिट कसं काढणार पाठ करायची गरज आहे का नाही. बघा ही समेशन आहे. समेशनचा युनिट वर काय परिणाम होतो का
नाही. एमआय मास per युनिट, किलोग्रॅम SI युनिट, आर म्हणजे डिस्टन्स SI युनिट मीटर आणि त्याचा काय आहे स्क्वेअर, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर is the SI unit of moment of inertia. It is important concept in this rotational dynamics. Moment of inertia. आता moment of inertia बघा काय म्हणतोय मी, moment of inertia आपण स्टडी केला, त्याची डेफिनेशन बघितली, याचा वापर आपण आता एका डेरिव्हेशन मध्ये करणार आहोत. त्या डेरिव्हेशनचं नाव काय आहे बघा, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. या डेरिव्हेशनचं नाव कायनेटिक एनर्जी ऑफ. महत्वाचा क्वेश्चन येतो, त्याच्यावर एक्झाम्पल येतं, एखादा VSA, एखादा MCQ, असे अनेक पार्ट या पॉइंटवर येतात. मग पॉइंट कुठला आहे, कायनेटिक एनर्जी इथे येतो फक्त ऑफ रोटेटिंग बॉडी. परीक्षेत प्रश्न येतो, derive an expression for kinetic energy of rotating body. त्यासाठी आता आपल्याला याचे डेरिव्हेशन की काय आहे बघा, मी देतो इथे डेरिव्हेशन की आहे जी k rod for rotational is equal to 1/2 I omega square. काय सोडवल्यानंतर ही k rod is equal to E1 plus E2 plus dot dot plus EN. परत E1 कसं असतं ट्रान्स, हे पण ट्रान्स आणि हे पण ट्रान्स, म्हणजे के रोटेशनल is equal to sum of translational energies of every particle. इथून इथे जाताना काय वापरावं लागेल आपल्याला, तर E चा फॉर्म्युला 1/2 mv² अप्लाय करायला लागेल ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी, आणि दुसरा एक v r ओमेगा, याचा आपल्याला वापर करायचा आहे. याची हेल्प घेऊन डेरिव्हेशन ते मेन हे प्रूव्ह करायचं आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी मेन फॉर्म्युला हा, पण इथून इथं जाताना E ½ mv² आणि v r ओमेगा चं ऍप्लिकेशन करायचं आहे. मग आता हे कसं काय सोडवायचं आपण बघा. प्रश्न कसा आहे, derive an expression for kinetic energy of rotating body. पहिल्यांदा फिगर, ही फिगर लक्षात घ्या, ही फिगर कायमच उपयोग पडणार आहे आपल्याला. ध्यानात ठेवा, हे ओमेगा ऍक्सिस ऑफ रोटेशन, रिजिड बॉडी हा O पॉइंट थ्रू विच ऍक्सिस ऑफ रोटेशन पासेस M1 M2 Mn. तिथे M1 दाखवलं तरी प्रश्न नाही, तिथे M2 लिहिलं तरी काही अडचण येत नाही, तसं लिहा. आणि नंतर R1 R2 Rn हा कॉमन पार्ट झाला. त्याचबरोबर कॉमन पार्ट कुठला ह्या डेरिव्हेशन मध्ये ह्या चॅप्टरच्या, की ही जी मोशन आहे प्रत्येक पार्टिकलची, असे मी आर्क का काढले, तर प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो. आता यामध्ये आपल्याला हे काय दाखवलंय, सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर वेलोसिटी कशी असते, टॅन्जेंशियल टू द पाथ. इथं पण बघा v1, इथं v2 टॅन्जंट टू द पाथ, इथं काय vn टॅन्जंट टू द पाथ. एवढा पार्ट मी इथं दाखवलेला आहे. आता मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी सुरुवात कशी करायची बघा. कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग about given axis of rotation with a constant angular speed. With constant angular speed. Here angular speed is constant. Angular speed कसा आहे, constant आहे. That is magnitude of angular velocity is here constant. आता बघा, मग आता ज्यावेळी हा axis of rotation चं वर्णन कसं करायचं. This axis of rotation is perpendicular to the plane of paper. Perpendicular to the plane of paper. मग आता सुरुवात कशी बघा, k we have k rod is equal to E1 plus E2 plus dot 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 plus En. Chord equation number 1. आता E1 म्हणजे काय, तर E1 म्हणजे सिन्स इथे लिहितो बघा, E1 is equal to translational
कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. फर्स्ट पार्टिकलचं मास m1, डिस्टन्स r1. 1 हा m1 v1 स्क्वेअर. आता अजून एखादं वाक्य काय देऊ शकतो आपण ह्याच्यात? कन्सिडर, सगळी कॉमन वाक्य आहेत, प्रत्येक ठिकाणी उपयोग पडणार आहेत. कन्सिडर बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग मासेस m1 m2 mn, कॉमा द्यायचा, सिच्युएटेड ॲट डिस्टन्सेस r1 r2 rm रिस्पेक्टिव्हली फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता m1 मास ऑफ फर्स्ट पार्टिकल. आता E1 हे डिटेल सोडवायचं. कसं सोडवायचं बघा? 1 हा m1 आणि v1 म्हणजे काय? सिन्स v1 v म्हणजे r ओमेगा, ऍप्लिकेशन द्या. मग v1 काय येईल? r1 ओमेगा 1 होईल का? नाही. प्रत्येक पार्टिकलचं ओमेगा कॉन्स्टंट असतं, पण प्रत्येक पार्टिकलचं लिनियर स्पीड कसं असतं? डिफरंट असतं. मग v1 r1 ओमेगा, तिथं v1 स्क्वेअर डायरेक्ट r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता हे E1 ची व्हॅल्यू झाली. आता E2 ची डिटेल काढत बसायचं का? नाही. सिमिलरली E2 इक्वल टू काय? नाउ E1 वरून E2 डायरेक्ट यायचं. E1 च्या ऐवजी E2 हा बदलल का? नाही. M1 ऐवजी काय होईल? M2. E2 कोणासाठी? सेकंड पार्टिकल साठी. R1 ऐवजी R2 स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. आणि असं करत करत आपण कुठपर्यंत येऊ शकतो? En. इथे लेट बसायचं नाही. 1 हाफ सांगा m. आता En चाललंय E2 ला M2, En ला mn. mn पुढे काय? व्हेरी गुड. Rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता हे इक्वेशन दुसरं, हे इक्वेशन तिसरं समजा आणि हे इक्वेशन चौथं. आपल्याला उत्तरात काय पाहिजे बघा? कायनेटिक एनर्जी रोटेशनल इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. आता हे 2 3 4 पहिला यूज करा. ke रॉड इक्वल टू E1 म्हणजे काय? हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस E2 म्हणजे काय? हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता बघा उत्तरात पहा. हाफ आहे, हाफ एकदाच आहे. आपल्या डेरिव्हेशन मध्ये हाफ किती वेळा आले? 3 वेळा आले. ते एकदा लिहिता येईल. कसं? कॉमन काढलं तर. अनेक वेळा असेल आणि उत्तरात एकदाच दाखवायचं असेल तर बेस्ट प्रोसेस टेक कॉमन. नंतर ओमेगा स्क्वेअर किती वेळा आहे बघा उत्तरात? एकदाच आहे. तिथे किती वेळा आहे? n वेळा आहे. मग ब्रॅकेट मध्ये काय येईल ते लिहायचं आणि ते लिहिण्या अगोदरच ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलं. म्हणजे हाफ कॉमन काढलं ब्रॅकेटच्या पाठीमागच्या साईडला आणि ओमेगा स्क्वेअर पुढच्या साईडला. मध्ये काय राहिलं बघा? m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर. आता इक्वल टू हाफ. आता उत्तर काय पाहिजे? ke रॉट इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. बघा मग आता ke रॉट तुमचं आलेलं आहे. LHS बरोबर आलेलं आहे. हाफ ला हाफ ऍडजस्ट झालं. ओमेगा स्क्वेअर ला ओमेगा स्क्वेअर ऍडजस्ट झालं. मग एकच ऍडजस्ट व्हायचं राहिलं. काय राहिलं? हा ब्रॅकेट ऍडजस्ट व्हायचा राहिला. याचा अर्थ सगळ्या टर्म ऍडजस्ट झाल्या. हा ब्रॅकेट काय असला पाहिजे? त्याची व्हॅल्यू काय असली पाहिजे? इट मस्ट बी I. आणि म्हणून हा I ओमेगा स्क्वेअर सगळंच ऍडजस्ट झालं. राहिलं काय? एकच राहिलं. मग ते ऍडजस्ट व्हावंच लागतं. दिस इज मॅथमॅटिकल कन्सेप्ट. आणि म्हणून सिन्स आणि बरोबर आहे काय बघा? I ची व्हॅल्यू आपण काय शिकलोय? I इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 mn rn स्क्वेअर. म्हणजेच काय? समेशन mi ri स्क्वेअर. And what is this? This is the required answer and which you proved this result. हा रिझल्ट आपण प्रूव्ह केलेला आहे. आता आपल्याला पुस्तकात इथपर्यंत दिलेला आहे ke रोटेशनल इक्वल टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. पण
याच्यावर आपल्याला याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे, कारण त्याचा उपयोग सीईटी जेईई नीटला होऊ शकतो. त्याचं ॲनालिसिस कसं करायचं किंवा व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर साठी उपयोग होऊ शकतो, एमसीक्यू साठी उपयोग होऊ शकतो. तर याचा ॲनालिसिस अत्यंत महत्त्वाचं आहे त्या फॉर्म्युलाचं. या फॉर्म्युलाचं ॲनालिसिस करताना आता मेन फॉर्म्युला काय आहे बघा, के रॉट इज इक्वल टू काय आहे तुमचं हाफ आय ओमेगा स्क्वेअर. याच्यानुसार आपण काय करू शकतो, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी, which body rotating body is directly proportional to moment of inertia. अजून काय करू शकतो निष्कर्ष, E directly proportional to square of angular sphere omega square. आता याचे वेगवेगळे अर्थ काय होतात अजून ते शोधून काढले पाहिजे. त्यालाच एंट्रन्स की म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, एंट्रन्स की, की जी वेगवेगळ्या आपल्या एंट्रन्स एक्झामिनेशन असतात त्यासाठी उपयोगी पडते. बघा के रॉट इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर असेल बघा मी आय ओमेगा इंटू ओमेगा, आणि ह्या आय ओमेगाचा अर्थ असतो अँग्युलर मोमेंटम सिन्स L इज इक्वल टू आय ओमेगा. आय ओमेगाचा फॉर्म्युला काय, अँग्युलर मोमेंटम. मग काय उत्तर 1/2 L ओमेगा. लिनियर मोमेंटमचं नोटेशन P, तसं अँग्युलर मोमेंटमचं काय असतं L, म्हणजे 1/2 L ओमेगा. म्हणजे हा एक फॉर्म्युला तयार झाला. आता अजून कसा बदल करू शकतो बघा, हा एक फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी म्हणजे हाफ आय ओमेगा स्क्वेअर असतं. म्हणजेच अजून काय असतं, दॅट इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण बघा 1/2 L ओमेगा. बरं L ओमेगा एवढंच लिहू शकत नाही, अजून बघा L आणि ओमेगा म्हणजे काय 2 पाय F. 2 ला 2 कॅन्सल, काय होतं L पाय F. मग काय लिहू शकतो अजून आपण L पाय F. अजून याच्यात काय करू शकतो बघा, ओमेगा म्हणजे 2 पाय L 2 पाय L. आता या ठिकाणी एवढ्यावरून जर अर्थ काढायचा म्हटलं तर अजून कसा बदल करू शकतो बघा. याच्यात वेगवेगळ्या केसेस असतात ना. E म्हणजे काय आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर, हाफ आय आणि ओमेगा म्हणजे काय 2 पाय F चा स्क्वेअर. मग काय आलं हाफ आय 4 पाय स्क्वेअर F स्क्वेअर, वे दोन्ही 4 2 आय पाय स्क्वेअर F स्क्वेअर. यावरून काय आलं E डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, एवढं जर कॉन्स्टंट ठेवलं आपण समजा तर काय F स्क्वेअर. म्हणजे एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी, व्हिच एनर्जी कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे E आणि F स्क्वेअर म्हणजे काय 1/t स्क्वेअर, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ पिरियड. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचे कन्क्लुजन्स काढू शकतो. आता अजून एक कन्क्लुजन कसा काढायचा बघा, 1/2 आय ओमेगा स्क्वेअर E कसं लिहिलो मी 1/2 आय ओमेगा इंटू ओमेगा. आता काय करतो बघा आय ओमेगा इंटू ओमेगा, आय ओमेगा स्क्वेअर हे असं लिहितो इंटू आय लिहितो. जादा घेतलेलं देऊन टाका. आणि मग काय आलं 1/2 आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय आय, म्हणजेच 1/2 आणि व्हॉट इज आय ओमेगा आणि त्याचा स्क्वेअर अपॉन आय. म्हणजे काय बघा 1/2 आय ओमेगा म्हणजे L आणि L चा स्क्वेअर बाय आय. म्हणजे याचाच अर्थ असा होऊ शकतो 1/2 L स्क्वेअर डिवाइडेड बाय आय. या सगळ्यांचे अर्थ म्हणजे परीक्षेत तुम्हाला
L आणि I दिला असेल तर कायनेटिक एनर्जी काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरावा लागेल. जर तुम्हाला F आणि L दिला असेल हा वापरावा लागेल. L आणि ओमेगा दिला असेल हा वापरावा लागेल. आणि त्यात M दिला असेल तर इथं ओमेगा ऐवजी 2 पाय F घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं ही कायनेटिक एनर्जी ऑफ कुणाची आहे? रोटेटिंग बॉडी. आता यानंतर आपल्याला फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे एमआय चे? फिजिकल सिग्निफिकन्स एमआय दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. मग फिजिकल सिग्निफिकन्स मोमेंट ऑफ इनर्शिया दोन फॉर्म्युले देतो बघा मी. काय दिला? E is equal to half I omega square आणि E is equal to ट्रान्सलेशनल मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 m v square. इथं बघा ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचं काम जे असतं तेच काम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मासचं असतं. म्हणजे मास इज एनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया अँड व्हाइस वर्सा. मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस टू मास. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मासचं जे काम असतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये आयचं असतं. म्हणजे एनालॉगस मीन्स सिमिलर. मासचं जे काम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये कोण करतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड दिस linear speed is analogous to angular speed, and in this way we say that whatever work, that is मराठी सांगतो तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगण्यापेक्षा, जे काम लिनियर मोशन मध्ये म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास करतं तसल्याच प्रकारचं काम रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. काम म्हणजे काय? समजा हा वेक्टर आहे, मला ट्रान्सलेशनल मोशन मध्ये ओढायचं आहे. हे ओढण्यासाठी अपोजिशन कोण करणार? याचं मास. याचं मास जास्त असेल तर अपोजिशन जास्त. आणि ही जर रोटेशनल मोशन असेल, मला ही बॉडी रोटेट करायची, त्याला अपोजिशन कोण करतं? रोटेट व्हायला तर मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये अंतर्भाव कोणाचा आहे? समेशन mi r square, that is m r square. Mass into distance square. Distance is perpendicular distance. Okay. Today we stop. Thank you.